प्रिय बंधू भगिनींनो, आज मी प्रभूचे प्रकटीकरण ज्ञानीपुरुषांनी मसियाला भेट दिली मत्ते 2:1-12 यावर चिंतन करत आहे. मत्ते त्याच्या 2:1-12 या शुभवर्तमानातील उतार्यात प्रभूचे प्रकटीकरण ज्ञानीपुरुषांनी मसियाला भेट दिली याचे वर्णन करतो. मी प्रभूचे प्रकटीकरण ज्ञानीपुरुषांनी मसियाला भेट दिली यावरील माझ्या चिंतनाची सुरुवात मॅन फ्रॉम ला मांचा या नाटकाच्या नायकाने सांगितलेल्या सुंदर स्वप्नाचा उल्लेख करून करू इच्छितो. सर्वांटेसच्या डॉन किक्सोट या सुप्रसिद्ध कादंबरीपासून प्रेरित असलेल्या मॅन फ्रॉम ला मांचा या नाटकाच्या नायकाने एक सुंदर स्वप्न सांगितले आहे. ते असे आहे: स्वप्न पाहणे, अशक्य स्वप्न, अजिंक्य शत्रूशी लढणे, असह्य दुःख सहन करणे, जिथे शूर लोक जाण्याचे धाडस करत नाहीत तिथे धावणे, न सुधारता येणारी चूक सुधारणे, दुरून शुद्ध आणि पवित्र राहणे, जेव्हा माझे हात खूप थकलेले असतील तेव्हाही प्रयत्न करणे, न पोहोचता येणाऱ्या ताऱ्यापर्यंत पोहोचणे. या स्वप्नाचा संदेश असा आहे की आपण स्वप्न पाहण्याचे धाडस करणे सोडू नये, कधीही नाही. आज आपण प्रकटीकरणाचा सण साजरा करतो, ज्याचा अर्थ प्रकटीकरण किंवा उघड होणे असा आहे. कशाचे प्रकटीकरण किंवा उघड होणे आणि कोणाला प्रकटीकरण किंवा उघड होणे? कशाचे प्रकटीकरण किंवा उघड होणे? आपल्या प्रिय पुत्राला मानव जातीला पापातून वाचवण्यासाठी परमेश्वराने पाठवले आणि तारण यहूद्यांपुरते मर्यादित न ठेवता परराष्ट्रीय लोकांसाठी तारणाचा मार्ग खुला केला. ही परमेश्वराची योजना आहे. ह्याचे प्रकटीकरण किंवा उघड होणे आहे. कोणाला प्रकटीकरण किंवा उघड होणे? हे प्रकटीकरण प्रामुख्याने त्या यहूद्यांसाठी होते ज्यांचा असा विश्वास होता की तारण केवळ यहूद्यांसाठीच खुले आहे, परधर्मीयांसाठी नाही. हे सर्व युगातील, सर्व विश्वातील सर्व लोकांसाठी एक प्रकटीकरण देखील आहे, जेणेकरून त्यांना हे समजावे की तारण सर्व लोकांसाठी खुले आहे आणि ते काही निवडक लोकांसाठी मर्यादित नाही. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहेम येथे येशूचा जन्म झाल्यावर पूर्वेकडून काही मागी येरुशलेमला आले. मत्ते 2:1. मागी कोण होते? विद्वानांचा असा विश्वास आहे की मागी हे पूर्वेकडील ज्ञानी खगोलशास्त्रज्ञ होते. नेहमीप्रमाणे ताऱ्यांचे निरीक्षण करत असताना त्यांना एक विलक्षण तारा दिसला, जो त्यांनी त्या दिवसापर्यंत पाहिला नव्हता, आणि आकाशातील या नवीन खगोलीय घटनेत त्यांना रस निर्माण झाला. म्हणून ज्याने त्यांच्या कल्पनाशक्तीला मोहित केले होते त्या विलक्षण ताऱ्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. जसे जसे ते त्या ताऱ्याचा पाठलाग करत होते तसे तसे त्यांना कळले की मशिहाचा जन्म होणार आहे आणि त्यांना समजले की हा तारा त्या मसिहाचा तारा आहे. त्याच कारणामुळे त्यांनी विचारले, यहूद्यांचा राजा म्हणून जन्मलेला तो कुठे आहे? आम्ही त्याचा तारा उगवताना पाहिला आहे आणि त्याला नमन करण्यासाठी आलो आहोत. मत्ते 2:2. पण जेव्हा राजा हेरोदने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला, कारण त्याला वाटले की आता मसिहाच्या आगमनाविषयीची शास्त्रवचनातील भविष्यवाणी पूर्ण होत असल्याने त्याचे राज्य धोक्यात आले आहे आणि त्याला भीती वाटली की तो आपले राज्य गमावेल आणि नवीन राजाकडून किंवा त्याच्या प्रजेकडून मारलाही जाईल. म्हणून या भीतीपोटी तो खालील प्रमाणे करतो. हे ऐकून हेरोद राजा अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबर सर्व येरुशलेमही अस्वस्थ झाले. त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्यांना एकत्र बोलावून विचारले की मशिहाचा जन्म कुठे होणार आहे? त्याने उत्तर दिले, यहुदियातील बेथलेहेममध्ये, कारण संदेश त्याने असे लिहिले आहे की पण हे बेथलेहेम यहुदाच्या देशात, तू यहुदाच्या शासकांमध्ये मुळीच लहान नाहीस, कारण तुझ्यातून एक शासक निघेल
जो माझ्या इस्रायल लोकांचे पालनपोषण करील. मत्ते 2:3-6. सर्व लोकांचे मुख्य याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याला सांगितले की मशियाचा जन्म यहुदियातील बेथलेममध्ये होणार आहे. हे ऐकून हेरोद अधिक चिंतित झाला, म्हणून त्याने पुढील प्रमाणे केले. तेव्हा हेरोदाने त्या मागी लोकांना गुप्तपणे बोलावले आणि तारा नेमका कोणत्या वेळी दिसला होता हे त्यांच्याकडून विचारून घेतले होते. त्यांनी त्यांना बेथलेमला पाठवले आणि म्हणाला, जा आणि त्या मुलाचा काळजीपूर्वक शोध घ्या. तो सापडताच मला कळवा, म्हणजे मी सुद्धा जाऊन त्याचे दर्शन घेईन. मत्ते 2:7-8. ते मागे लोक गेले आणि त्यांनी आधी पाहिलेल्या ताऱ्याचा माग काढत ते त्या मुलाला त्याची आई मरियेसोबत भेटले. पण ते हेरोदाकडे परत गेले नाहीत, कारण स्वप्नात त्यांना हेरोदाकडे परत न जाण्याची ताकीद मिळाली होती, म्हणून ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशात परत गेले. राजाचे ऐकल्यावर ते आपल्या मार्गाने निघाले आणि उगवताना त्यांनी पाहिलेला तो तारा त्यांच्या पुढे चालला आणि जेथे ते बाळ होते त्या जागेवर येऊन थांबला. तो तारा पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. घरात आल्यावर त्यांनी त्या बाळाला त्याची आई मरियेसोबत पाहिले. त्यांनी नतमस्तक होऊन त्याचे दर्शन घेतले. मग त्यांनी आपले खजिने उघडून त्यात सोने, ऊद आणि गंधरस ह्याच्या भेटी त्याला दिल्या. आणि हेरोदाकडे परत न जाण्याची स्वप्नात ताकीद मिळाल्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने आपल्या देशास परत गेले. मत्ते 2:9-12. प्रकटीकरण सणाचा किंवा मशियाला भेटायला आलेल्या मागी लोकांच्या कथेचा आपल्यासाठी अर्थ. प्रभूच्या प्रकटीकरणाचे किंवा मसियाला भेट देणाऱ्या मागींच्या कथेचे आपल्यासाठी खालीलप्रमाणे महत्त्व आहे. 1. जेव्हा परमेश्वर आपल्याला मागींना दिलेल्या ताऱ्याच्या चिन्हासारखे एखादे चिन्ह स्वप्नात किंवा इतर कोणत्या तरी मार्गाने देतो, तेव्हा आपण त्या चिन्हाद्वारे परमेश्वराने दिलेल्या संदेशाचे पालन केले पाहिजे. 2. जेव्हा आपण मागींप्रमाणे परमेश्वराने दिलेल्या संदेशाचे पालन करतो, तेव्हा आपल्याला परमेश्वर सापडतो, जसे त्यांना बालक येशू त्याची आई मरियेसोबत सापडले. 3. मागींना बालक येशूला भेट देण्यासाठी आमंत्रित करून परमेश्वराने हे स्पष्ट केले आहे की तारण सर्व लोकांसाठी खुले आहे आणि ते केवळ काही निवडक लोकांसाठी मर्यादित नाही. म्हणून आपण हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की तारण इतर धर्मांच्या लोकांसाठी सुद्धा खुले आहे आणि ते केवळ ख्रिश्चनापुरते मर्यादित नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर येशू सर्व लोकांचा आहे आणि सर्व लोक त्याचे होऊ शकतात. 4. म्हणून आपण इतर धर्माच्या लोकांच्या श्रद्धेचा आदर केला पाहिजे आणि इतर धर्माच्या लोकांबद्दल अनादरकारक असे काहीही बोलू नये किंवा करू नये. 5. जर आपण आपल्या अशा देशात राहत असू जिथे विविध धार्मिक श्रद्धेचे लोक आहेत, तर आपण इतर धर्माच्या लोकांबद्दल केवळ आदराची भावनाच बाळगली पाहिजे असे नाही, तर त्यांच्याशी मैत्रीपूर्वक संबंध देखील प्रस्थापित केले पाहिजेत. आपण आपल्या समाजातील गरीब घटकांच्या उन्नतीसाठी आणि जे गरीब, उपेक्षित व समाजाकडून दुर्लक्षित आहेत त्यांचे जीवन सुसह्य व आनंदी बनवण्यासाठी इतर धर्माच्या लोकांसोबत सहकार्याने काम केले पाहिजे. 8. इतर धर्माच्या लोकांशी असे मैत्रीपूर्व संबंध आणि वर्तन केवळ विविध धर्माच्या लोकांमध्ये शांतता आणि सहकार्यच निर्माण करणार नाही, तर आपल्या प्रिय देशाची शांतता आणि प्रगती देखील सुनिश्चित करेल. मी प्रभूचे प्रकटीकरण ज्ञानीपुरुषांनी मसीहाला भेट दिली यावरील माझ्या चिंतनाचा समारोप जगाच्या इतिहासातील 2 अत्यंत आदरणीय व्यक्ती महात्मा गांधी आणि मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचा उल्लेख करून आणि त्यांना आदराने वंदन करून करू इच्छितो. या दोघांनी आपली स्वप्ने पूर्ण केली आणि आपल्या सभोवताचे जग बदलले, तसे संपूर्ण जगाला त्यांचे अनुसरण करण्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधींनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले, जे त्यांनी साकार केले आणि भारताला एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्याने आपले प्राण गमावले. 28 ऑगस्ट 1963 रोजी नागरी हक्क मिरवणूक दरम्यान मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांनी दिलेले माझे एक स्वप्न आहे हे भाषण आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या इतिहासाची दिशा बदलणारे ठरले. ते स्वप्न जे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले ते ओबामा यांच्या रूपाने पूर्णत्व पावले. त्यांच्यासारखी चांगल्या जगाचे स्वप्न पाहणारी शेकडो माणसे होऊन गेली आहेत.
त्यापैकी काहींची जगाच्या इतिहासात नोंद झाली आहे आणि काही जण विस्मृतीत गेले आहेत. परंतु त्या सर्वांनी स्वप्न पाहण्याचे धाडस केल्यामुळेच आज आपल्याला राहण्यासाठी एक सुंदर आणि महत्त्वपूर्ण जग मिळाले आहे. चला आपण माझ्या जीवनासाठी माझे स्वप्न काय आहे या प्रश्नावर चिंतन करूया आणि आपल्या जवळच्या लोकांना व प्रियजनांना त्यांच्या स्वप्नाबद्दल विचारूया. प्रिय बंधू भगिनीनो, माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझे विचार इतके लक्षपूर्वक काळजीने आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडून ऐकून मला खूप आनंद होईल. कृपया माझ्या व्हॉट्सअप क्रमांक 7030447934 यावर लिहा किंवा माझ्या टिप्पण्या आणि तुमच्या टिप्पण्या आणि सूचना शेअर करण्यासाठी मला कॉल करा. माझ्याकडे माझे व्हॉट्सअप चॅनल आहे ज्यावर तुम्हाला बायबलमध्ये मजकुरावरील म्हणजे सर्व व्हिडिओ, मानसोध्यात्मिक मानसिक आध्यात्मिक विषयावरील व्हिडिओ, माझ्या विचारांचे मजकूर आणि व्हिडिओ मिळतील. त्याचप्रमाणे इतर लोकांचे व्हिडिओ, मजकूर आणि जे काही चांगलं आहे दुसऱ्या लोकांनी पाठवलेलं ते मी तुमच्यासाठी निवडलेलं आहे. ते तुमच्या मानवी व्यक्तित्वाचं संवर्धन करण्यासाठी फायद्याचं असेल ते सुद्धा मी या चॅनलवर अपलोड करणार आहे. माझ्या व्हॉट्सअप चॅनलचं नाव आहे फादर पॅट्रिक एंडोर्ड लाईफ संपन्न जीवन. मी तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला भेट देण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी आमंत्रित करतो. माझ्या चॅनलचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसूजा. तुम्ही माझी वेबसाईट देखील निहाळू शकता https://worldofemotions.in. तिथे तुम्ही माझे ट्रेजर्स ऑफ ह्युमन पर्सनहुड हे पुस्तक, ई पुस्तक आणि ऑडिओ बुक या दोन्ही स्वरूपात डाउनलोड करू शकता. नोंदणी सोपी आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्ही माझे व्हिडिओ आणि चिंतन फेसबुकवर पाहू शकता. कृपया माझे विचार, माझे यूट्यूब चॅनल, माझी वेबसाईट आणि माझ्या पुस्तकाबद्दलची माहिती तुमच्या मित्रांसह आणि संपर्कासह शेअर करा. वैयक्तिक मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. जर तुम्ही कॅथलिक असाल आणि कन्फेशन करू इच्छित असाल तर मला तुम्हाला मदत करण्याचा आनंद होईल. तुमच्यासाठी माझी प्रार्थना. हे स्वर्गीय पित्या, हे चिंतन वाचणाऱ्या, हा व्हिडिओ पाहणाऱ्या आणि इतरांसोबत शेअर करणाऱ्या सर्वांना आशीर्वाद दे. विशेषतः जे मला प्रोत्साहन, प्रार्थना आणि उदारतेद्वारे आर्थिक पाठिंबा देतात त्यांना आशीर्वाद दे. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना पवित्र, निरोगी आणि आनंदी ठेव. तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्ने पूर्ण कर. आमेन. आभारी.